एकीकडे राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम होत असतानाच दुसरीकडे भाजपनं पुण्यातच युवा की आवाज हा कार्यक्रम हाती घेतलाय। भाजप प्रणित वंदे मातरम कृती समितीनं युवा की आवाज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसात पोहोचवण्याच्या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं असं भाजपनं सांगितलंय। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ या कार्यक्रमाला उपस्थित होते। कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वंदे मातरम गायनानं झाली आहे। आमचे शेकडो हजार स्वातंत्र्य सैनिक हे फासावरती लटकले। त्या शहीद हुतात्म्यांची माफी मागितली पाहिजे। संविधानाचा अपमान आपण केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची माफी मागितली पाहिजे। आणि म्हणून आज उद्या भोग घेतले जाता मला काही घेणं नाही, पण या देशातला राष्ट्रभक्त युवक हा संपूर्ण वंदे मातरम म्हणल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्याकडनं म्हणून घेतल्याशिवाय राहणार नाही हाच इशारा या निमित्तानं मी तुम्हाला देतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।